अद्भुत सौंदर्याची उधळण ईश्वरानं उत्तराखंडवर केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो सीतापूर या गावातील रम्य अशी सकाळ. याच गावामध्ये आमचा 2 दिवस मुक्काम होता. केदारनाथचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बद्रीनाथला जाण्यासाठी निघालो असता सकाळी या ठिकाणी गाड्या अडकलेल्या दिसल्या. काल रात्रीसुद्धा या ठिकाणापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरापर्यंत आम्हाला दुसऱ्या गाडीतून जावं लागलं. बॅगा आम्हाला या ठिकाणावरून स्वतः खांद्यावर वाहून न्याव्या लागल्या आणि आता परतीच्या वेळेला देखील या ठिकाणी आम्हाला गाड्या अडकून पडत असल्याचं दिसलं. या ठिकाणचा भराव वाहून गेला नाही, त्या ठिकाणी भराव टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी गाड्या आता अडकत आहेत. सर्व लोक धक्का मारून गाड्या त्या ठिकाणून काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी फोकलँड मशीन पण आलेलं आहे, परंतु त्याचा ऑपरेटर इथं हजर नाही आहे. त्यामुळं सर्व लोक त्याची प्रतीक्षा करत आहेत, पण त्याआधी स्वतः लोटून गाडी काढण्याचा प्रयत्न चालू आहे. केदारनाथ यात्रेत नैसर्गिक अडथळे फार मोठ्या प्रमाणावर येतात. कोसळणाऱ्या दरडी, वाहून जाणारे रस्ते, प्रचंड पर्जन्यवृष्टी, अरुंद रस्ते आणि दमछाक करणारी चढाई, अशा या परिस्थितीमधून केदारनाथ यात्रा करायची असते. आता आमच्या समोर आता मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या ठिकाणी मोठी दरड कोसळलेली आहे आणि त्या ठिकाणावरून आमची बस जाणं शक्य नाही. मग काय, बसमधली सगळी टीम खाली उतरली, स्वतःच दगडं बाजूला करायला सुरुवात केली आणि सर्वांनी प्रयत्न करून दगड बाजूला केले आणि हळूहळू गाडी काढलेली आहे. अजून गाडी पूर्ण निघाली नाही, पण गाडी निघेल एवढा रस्ता तयार केला आणि आता गाडी पुढं निघेल असं वाटतंय. या ठिकाणच्या रस्त्यांवर ड्रायव्हिंग करणं हे फार मोठं कौशल्य आहे. उत्तराखंडमध्ये ज्या चालकांना गाडी चालवण्याचा अनुभव आहे तेच चालक या ठिकाणी गाडी चालवू शकतात. आणि फायनली गाडी पुढं निघालेली आहे आणि हा अडथळा या ठिकाणून दूर झाला. असे असंख्य अडथळे या प्रवासामध्ये नाही एवढ्या अडचणी आहेत वाटणार ना. म्हणून केदारनाथ बद्रीनाथची जी यात्रा आहे ही अतिशय अवघड अशी यात्रा समजली जाते. आपण पाहू शकता की या ठिकाणचा रस्ता कसा आहे, त्याची परिस्थिती काय आहे. सर्व रस्ते पावसामुळं अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे.